बेल्ले ग्रामपंचायत निवडणूक 2023 ते 2028 हा सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर झाला आणि बेल्ले गावामध्ये निवडणुकीचं वारं वाहू लागलं। प्रदीप पिंगट आज कुठल्याही पक्षामध्ये नाही। वेगवेगळ्या पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेत, काही जाहीर करतायत, परंतु गाव आणि गावातील लोकांचं ह्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे। या गावामध्ये खऱ्या अर्थानं ओबीसींना संधी आहे आणि ती संधी घेतली पाहिजे, परंतु मी माझ्या मनाचा मोठेपणा केला आणि ओबीसी समाजाचे जे काही सरपंच पदाच्या प्रक्रियेतले लोक होते त्यांना तुम्ही उभे राहिले तर आपण सगळ्यांना बरोबर घेऊन आपण या निवडणुकीला सामोरं जाऊ। शिवसेना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आणि त्यामध्ये ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून रमेश पिंगट यांच्या कुटुंबातील उमेदवार उभा राहू शकत होता, परंतु त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी दिली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॅनल जे म्हणतायत त्यांनी सुद्धा 4 उमेदवारांचे नावं आपल्यामार्फत आपल्यापर्यंत पोहोचवले। मला त्या नावाचा सुद्धा उल्लेख करायचा नाही, परंतु खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? माझे वडील सन्माननीय धोंडेभाऊ शेठ पिंगट हे गेले 40 वर्ष आदरणीय बेनके साहेब यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम करत आलेले आहे। बेल्ले गावामध्ये एक विशिष्ट गटाने, पक्ष मी म्हणणार नाही, राष्ट्रवादीच्या एका विशिष्ट गटाने रामदादा बोरचटे यांच्या निवासस्थानी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगला माझे वडील सन्माननीय धोंडेभाऊ शेठ पिंगट जे आज राष्ट्रवादी पक्षाच्या मार्केट कमिटीचे संचालक म्हणून काम करतायत। आमच्या घरामध्ये वडिलांनी मला सांगितलं का बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट आपल्याला बोलवलं नसेल, परंतु मी एवढे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय आणि आपल्याबरोबरच्या लोकांना विश्वासात न घेता त्यांनी मीटिंग केली, त्यांनी त्यांचं पॅनल तयार केलं। भविष्यामध्ये तुला राजकारणाला सामोरं जायचंय, तुला जो निर्णय घ्यायचा त्या निर्णयाच्या पाठीमागे मी भक्कमपणे उभा राहील आणि त्या पद्धतीने त्यांनी त्याचा सुचवाद दिला। त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। अनेक पक्षांबरोबर चर्चा चालू असताना काही लोकांनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवून राजकारण करण्याचं काम केलं। मी आदरणीय राजाभाऊ गुंजाळ हे गेल्या वेळेस सरपंच झाले, त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो, परंतु विकासाच्या मुद्द्यावरती 3ऱ्या दिवशी राजाभाऊंनी मला फोन केला आणि या बेल्लेच्या गावामध्ये जे काही विकास कामं जे मी स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी भाऊ म्हणले तुला सगळी ताकद देणार, फक्त विकासाच्या मुद्द्यावर भाऊ आणि आम्ही एकत्र काम केलं। दुर्दैवाने त्यांचं निधन झालं। त्यानंतर सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय असेल, रस्ता असेल, अनेक ज्या काही योजना असतील त्या योजना पूर्ण करायच्या होत्या, परंतु भाऊ गेल्यानंतर त्यांच्या विकासाला खऱ्या अर्थानं ज्यांनी विकास कामाचं ध्येय घेतलं होतं त्या विकास कामांना विरोधकांनी तिलांजली दिल्याचं काम केलं आणि म्हणून राजाभाऊ गुंजाळे यांच्या विकास कामाच्या विचाराने प्रेरित होऊन आज निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत। प्रदीप पिंगट यांनी गेले 20-25 वर्ष राजकारणामध्ये काम केलं, परंतु कधी स्वतःचं नाव कुठं लावलं नाही, घराण्याचं नाव कुठं लावलं नाही। माझ्या मिसेस वर्षा पिंगट या पंचायत समिती सदस्य होत्या आणि आजही ओबीसींचा चेहरा म्हणून गावातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये वर्षा पिंगट ह्या सरपंच झाल्या पाहिजे अशी भावना निर्माण झाली। परंतु प्रत्येक वेळेस आपणच निवडणूक लढवायची का? सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही का? ह्या विषय घेऊन आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबाची एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं का आपल्या घरामध्ये पंचायत समिती सदस्याचं पद होतं, आता वडील मार्केट कमिटीला उपसभापती, आता डायरेक्टर, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपणही पुढच्या निवडणुका लढू शकतो। आमच्या काही जवळचे लोक ज्यांना ग्रामपंचायत लढायची होती त्यांनी 6 महिन्यापूर्वी मला सांगितलं का तुम्ही वरच्या निवडणुका लढा, खालच्या निवडणुका सर्वसामान्य लोकांना लढू द्या, पण त्यांचाही विचार ह्या निवडणुकीमध्ये एका पक्षाने घेतला नाही। त्यांनी मला 2 दिवसापूर्वी येऊन सांगितलं
का आपल्याला कुठेही न्याय मिळत नाही, परंतु आज जर आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो तर लोक वेगळ्या पद्धतीने प्रचार करतील। म्हणून मी एक निर्णय घेतला का ओबीसीचा कॅन्डिडेट कुणीही जाहीर केला नाही आणि मग मी जातपात मानणारा माणूस नाही। मग माझी बायको जर सरपंच होऊ शकत होती तरी पण मी आज मोठ्या मनाने आपल्या गावचे एक सामाजिक कामाची ज्यांना आवड आहे आणि ज्यांना या गावाच्या विकासाची तळमळ आहे असे मोहनशेठ मटाले यांचं बीजेपीचं पॅनल तयार होणार होतं। परंतु ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपण सर्व एक असतो। गावचा सरपंच हा कुठल्या पक्षाचा नसतो, ठीक आहे, तो एका पक्षाचा सदस्य असेल, पण गावचा विकास करायचा असेल तर सर्व समाजाला सर्व गावाला बरोबर घेऊन जाऊन आपणही गावाचा कुठलाही पक्ष पुढे न आणता सर्व पक्षीय असं मी म्हणणार नाही, गावातील सर्वसामान्य तरुणांना एकत्रित करून समविचारी सर्व लोकांना बरोबर घेऊन कुठल्याही पक्षाच्या अजेंड्याखाली कुठल्याही पक्षाचा झेंडा न लावता गावाच्या विकासाचा झेंडा आपल्याला या ग्रामपंचायतीमध्ये लावायचा आहे। आणि तो लावण्यासाठी मग 2-3 नावं माझ्या समोर पुढे आले, मी सगळी चाचपणी केली। मोहनशेठ मटाले हे इच्छुक होते त्यांच्या मिसेसला सरपंच करण्यासाठी। मी व्यक्तिशः वैशाली मटालेंना भेटलो, त्यांचं शिक्षण विचारलं, त्यांची बोलण्याची पद्धत, समाजामध्ये आपुलकीने सगळ्यांची विचारपूस करण्याची पद्धत, कुणीही भेटलं तर तोंड भरून बोलणारी ही महिला आणि जे काही आता म्हणतात का सुशिक्षित असावी आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असावा। जर आपण निवडूनच नाही गेलो, आपण प्रक्रियेमध्येच नाही गेलो तर प्रशासकीय कामाचा अनुभव कसा येणार? म्हणून एक ग्रॅज्युएट महिला वैशाली मोहन मटाले ही आज श्री भैरवनाथ मुक्ताई देवी ग्राम विकास पॅनल ह्या पॅनलची सरपंच पदाची उमेदवार म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो। आणि उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। 15 दिवस पित्तर पंधरवाड्याचे होते, काल पित्री अमावस्या होती, तोपर्यंत मी कोणाशी चर्चा केली नाही, कुणाच्याही मीटिंगला गेलो नाही। परंतु आज ह्या सगळं करत असताना नवरात्र उत्सव चालू झालेला आहे आणि घटस्थापना, नवरात्र उत्सव, येणारे दिवाळी, दसरा ह्या सगळ्या आपल्या हिंदूंच्या सणाच्या आता या ठिकाणी सगळे सण चालू झालेत। मी बेल्ला ग्रामस्थ ज्येष्ठ सर्व या गावातील जुने जाणते लोक यांच्याबरोबर कालपासून चर्चा करतोय। यामध्ये काही गावचे माजी सरपंच ज्यांना या गावचा अनुभव आहे अशा लोकांचा आम्हाला पाठिंबा असणार आहे। आणि पुढची प्रक्रिया उद्यापासून फॉर्म भरणे, 20 तारखेपर्यंत फॉर्म भरणे, 17 उमेदवारांचं सक्षम पॅनल तयार करून सर्वसामान्य लोकांना यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे। ही निवडणूक काही लोकांनी एकाच कुटुंबातल्या दोन्ही पक्षाच्या बाजूनी जाऊन का ह्या गावामध्ये ज्याच्याकडे 50 लाख रुपये निवडणुकीला खर्च करण्याची ताकद आहे अशा माणसांनीच निवडणुकीत उतरावा आणि ज्याच्या त्याच्या पक्षामधील स्पर्धक त्यांनी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला। परंतु मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो, ही निवडणूक पैशावर जाणार नाही, ही निवडणूक गावच्या विकासासाठी जाणार आहे, गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर जाणार आहे आणि वैयक्तिक कुणाच्या नावासाठी नाही। माझ्या घराण्याचं नाव ह्या गावाला सरपंच पदासाठी लागलं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी मी किती खर्च करीन, अट्टहास करीन, कारण तुम्ही फक्त नावासाठी निवडणूक लढणार आहे, पण मी गावासाठी लढणार। आणि या गावाचा जे 10 वर्ष मी जरी कुठल्या पदावर नव्हतो किंवा आजही नाही, परंतु सक्षमपणे प्रशासकीय कामाचा अनुभव आजही गावात तुम्ही कोणाला विचारलं, गेले 20 वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना ह्या बेल्ल्याच्या पंचकृषीमध्ये कुठल्याही प्रशासनामध्ये प्रशासकीय कामाचा अनुभव प्रदीप पिंगटला जे कोणी म्हणत असतील त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे। आणि म्हणून सुशिक्षित प्रशासकीय कामाचा अनुभव नसलेली जरी उमेदवार असली तर सुशिक्षित आहे, ती सुशिक्षित असल्यामुळे तिला प्रशासकीय कामाचा अनुभव नक्की येईल। आणि आम्ही सगळे माझे वडील आदरणीय धोंडेभाऊ शेठ पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गावाच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत।